फरार कल्पना खरात विरोधात लुकआउट नोटीस जारी. परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद. शिर्डी पोलिसांकडून चहू बाजूने अशोक खरातच्या पत्नीची नाकेबंदी. भोंदूबाबा अशोक खरातला 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. दुसऱ्या गुन्ह्यात खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. व्हीसीद्वारे खरातची सुनावणी. एसआयटीचं कोणतंही पत्र किंवा समन्स आलं नाही. रुपाली चाकणकर यांची झी 24 तासला प्रतिक्रिया. सध्या माध्यमांशी संवाद साधणार नसल्याचंही केलं स्पष्ट. सुनेत्रा पवार तटकरे आणि पटेलांवर नाराज. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान एनसीपीच्या दोन्ही मोठ्या नेत्यांची गैरहजेरी. काँग्रेस नेते घेणार राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. SIR संदर्भात चर्चा करणार. हर्षवर्धन सपकाळही राहणार उपस्थित. माढ्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणामुळे तणाव कायम. ओबीसी नेते लक्ष्मण हाके अजूनही पोलिसांच्या नजरकैदेत. संभाव्य वाद टाळण्यासाठी पोलिसांची भूमिका. मंत्रालयात दिव्यांगांकडून आंदोलन. तुकाराम मुंढेंची बदली केल्याचा निषेध. मुख्यमंत्री कार्यालयासमोर दिव्यांग आक्रमक. सोनं चांदीच्या दरात मोठी घसरण. सोनं 4,000, चांदी 15,000 स्वस्त. सोनं प्रतितोळा 1,50,000. पुणे शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट. वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ठाण्यातील मुंब्रा परिसरात गोळीबार. एकाचा मृत्यू, 3 जखमी. आरोपीला बेड्या. पोलिसांकडून तपास सुरू. डोंबिवलीत महिला अत्याचारांच्या 2 घटना. महिलेवर 3 रिक्षाचालकांचा सामूहिक अत्याचार. पुजाऱ्याकडून 5 वर्षीय चिमुकलीचा विनयभंग. सर्व आरोपींना बेड्या.